कॅनवा फ्री वापरून आता तुम्ही घरी बसल्या तुमच्या मुलांसाठी कलरिंग बुक्स तयार करू शकता। चला तर मी तुम्हाला दाखवते कसे तयार करायचे। कॅनवामध्ये जायचं आहे, क्रिएटमध्ये जायचं आहे, कस्टम साईजमध्ये घ्यायचे आहे। तुमची A4 साईज जी तुमची साईज असेल ती तुम्ही सिलेक्ट करायची आहे। तुम्ही बघू शकता आता A4 साईज पेज तयार झाले। आता तुम्हाला एलिमेंट्समध्ये जायचं आहे, ज्या लेटरचं तुम्हाला इमेज क्रिएट करायची आहे। मी आता एलिफंटची पेज बनवते ई लेटरचं। सो एलिफंटची इमेज घेतली आहे एलिमेंट्समध्ये जाऊन आणि मी त्याची डुप्लिकेट इमेज बनवून एडिटवरती जाऊन सेकंड इमेज ॲडजस्ट करते। तुम्ही बघू शकता मी त्याचा ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट 100 केला आहे। तुम्हाला जसं पाहिजे, जसं इंटरेस्ट आहे तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार तुम्ही चेंज करू शकता। मी कॉन्ट्रास्ट आणि ब्राईटनेस चेंज केलं आहे। सेकंड इमेज तुम्ही पाहू शकता मी त्याचा कलर चेंज केला, तर तुमची मुलं ते कलरिंगही करू शकतात, तर त्यांचा इंटरेस्टही वाढू शकतो। मी मला हवे तशी इमेज ॲडजस्ट करते, कलरिंग ॲडजस्ट करते। तुम्हीही तुम्हाला पाहिजे तशी इमेज कलरिंग ॲडजस्ट करू शकता, कलर चेंज करू शकता, हायलाईट चेंज करू शकता। त्यासोबतच जे तुम्हाला त्याच्यामध्ये चेंजेस पाहिजे ते तुम्ही करून घेऊ शकता आणि तुम्ही दुसरी डुप्लिकेट इमेज कलरिंगसाठी तयार झाली आहे माझी, तुम्ही बघू शकता। तुम्ही त्याच्यामध्ये शॅडो, तुमचे कलर, त्यासोबत इमेजची क्लॅरिटी, शार्पनेस चेंज करून तुम्हाला तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार तुम्ही हे चेंज करून घ्या। तुम्ही बघू शकता मी 100 केले आणि मी ई लेटर गुगलवरती जाऊन कॉपी करते आणि कॅनवामध्ये पेस्ट करते। ते तुम्ही एलिमेंट्समध्ये जाऊन घेऊ शकता। मला साधं सिंपल पाहिजे होतं तर मी गुगलवरून घेतलं आहे। तुम्ही कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून ते घेऊ शकता आणि हे तुम्ही डुप्लिकेट इमेज तयार करून ॲडजस्ट करा। एका अलाइनमेंटमध्येच ॲडजस्ट करा, जेवढी लेटर तुम्हाला ॲड करायचे तेवढी तुम्ही करू शकता। मी 3 लेटर 2 लाईनमध्ये ॲड केले आहे। आता माझं कलरिंग पेज तयार झालं आहे। तुम्ही हे तयार करून तुमच्या मुलांसाठी यूज करू शकता आणि अशा कॅनवा टिप्ससाठी मला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंड्सला हे इमेज नक्की शेअर करा, ज्याच्यामुळे ते त्यांच्या मुलांसाठी यूज करू शकतात। थँक्यू।